खूप भरपूर वेळ लागतोय. चालू असलेल्या सामन्यात 3 ओव्हरच्या मॅचेस असतील. ओमळी वर्सेस पार्लेवाडी दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू घेऊन रोहित सज्ज सुशांतसाठी. एक लेफ्ट आर्म हार्ड हिटर बॅट्समन समोर राऊंड विकेटनी रोहित. ओ माय गॉड, पहिला यॉर्कर टाकलेला हा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईलनी उडवायचा होता, पण चेंडू खालती राहिला आणि काय हेलिकॉप्टर उडला नाही. पण बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या त्या ठिकाणी. बघा, पावसाळी क्रिकेट आहे त्याच्यामुळे खेळाडू देखील जास्त फास्ट पळत नाही. तर या ठिकाणी असोसिएशनचे आपले सल्लागार रविदादा सुर्वे यांचं देखील आपल्या टुर्नामेंटमध्ये विशेष आभार. स्वागत झालेलं आहे या ठिकाणी त्यांचं. दुसरा चेंडू घेऊन रोहित सज्ज सुशांतसाठी. पावसाने आता खूप सुंदर बॅटिंग केलेली आहे. बॉल पडला तसा बॅटीवरती जर टक करून आवाज आला ना, त्याच टायमाला ठरलं होतं की हा चेंडू बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे. बॉलमध्ये काहीच खराबी नव्हती, पण बॅट्समनने त्या चेंडूला शॉर्ट करून घेतला आणि समोर मारलेला आहे शॉर्ट बॉल. खूप सुंदर अशी बॅटिंग करतोय. वैयक्तिक 8 धावांवरती आणि 2 चेंडू झालेले. 2 चेंडू 8 धावा. रोहितला काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण की सुशांतला जर थांबवायचं असेल तर काहीस वेगळ्या पद्धतीने रणनीती करून थांबावं लागेल. खूप सुंदर बॅटिंग करतोय सुशांत. तिसरा चेंडू घेऊन रोहित सज्ज सुशांतसाठी. ओ, काहीसा न कळलेला हा चेंडू सिंगल ढकलण्याच्या नादामध्ये डॉट बॉल. ब्रश झालाय बॉडीवरती. तर धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू आणि 8 धावा. रोहितने जर असे चेंडू हाताळले तर कुठेसा तो कमबॅक करू शकतो, पण सुशांत देखील काही कमी वजनातला खेळाडू नाहीये. त्याला माहिती आहे चांगला बॉलला सन्मान द्या, खराब चेंडूवरती अटॅक करा. खूप सुंदर अशी बॅटिंग करत आहे पावसाळ्यामध्ये. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा, अतिरिक्त धावा आणि बघता बघता 1 धाव कंप्लीट या ठिकाणी. तर व्हाईट +1. आता बॅटिंगसाठी आलेला आहे सतीश. सतीश देखील पार्लेवाडी संघातील एक महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. ओपनिंग बॅट्समन आहे सतीश आणि सुशांतची जोडी. आता रोहितला काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागेल. मी आधीच म्हटलेलं 35 ते 40 धाव संख्या चेस व्हायला काय प्रॉब्लेम येत नाही, पण ज्या ठिकाणी जेव्हा 50 ते 55 धावाचा पाठलाग होतो ना, त्या टायमाला तुम्हाला प्रत्येकी 17 ते 18 धावसंख्या करावं लागतात प्रत्येक ओव्हरमध्ये. तर रोहित पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती. ओ माय गॉड, स्किट झालेला आहे या ठिकाणी बॉल आणि बॅट्समनला बॉल हा समजला नाही. बघा, टप्पा जर चांगला असेल ना, पावसाळी क्रिकेट फक्त टप्प्यासाठी ओळखला जातो. ज्या विकेट सुकी असते तेव्हा बॉल कट करणारे गोलंदाज चालतात, पण ज्या टायमाला विकेट ओली असते असे बॉलर चालतात की जे टप्प्यावरती गोलंदाजी करतात. आणि हा पुढे टाकलेला चेंडू रोहितचा आणि त्या ठिकाणी षटकार मारलाय सतीशने. रडार मध्येच होता, आपल्या टप्प्यात आला तर कार्यक्रम करतो काहीसा अशा स्टाईल मध्ये षटकार आलेला आहे सतीशच्या देखील बॅट मधून. 5-15 ना. तर या ठिकाणी 5 चेंडू आणि 15 धावा झालेल्या आहेत. तर बघा, 15चा जरी सरासरी वेळेला तरी 45 ते 48 धावसंख्या करू. किती बॉल झाले? 16 झाले. 16. मग असा वाईड आणि +1 होता. आणि या ठिकाणी बघू शकतो काही इजा झाले का बघा. विकेट किपरला लागलाय का बॉल? रबल बॉल असल्यामुळे जज होत नाही बॉल. चला, पंचांचा इशारा फिट आहे विकेट किपर. तर आता काहीच नाही काहीच पाहायलाच नाही. डॉट बॉल. तर शेवटचा चेंडू रन पाहायला नसतील त्याच्यामुळे डॉट चेंडू असेल या ठिकाणी. तर दुसरी ओव्हर घेऊन आपल्या ओमळी संघासाठी गोलंदाज
पहिला आलेला तर गोलंदाजीसाठी आलेला आहे गणेश. आता बघूया गणेश आपल्या संघासाठी काय करतोय. दोन्ही संघ मगाशी बोललो, दोन्ही संघ देखील तेवढीच ताकद आहे. एक एक सामना जिंकून आलेले आहेत. अंपायर्स पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहे पार्लेवाडी या संघाचे 16 धावसंख्या. आणि या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना सुशांतच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. खूप सुंदर अशी बॅटिंग करत असताना सुशांत आपल्या संघासाठी मागील मॅच मध्ये देखील 48 वैयक्तिक धावसंख्या केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील तसंच अग्रेसिव्ह बॅटिंग करतोय. पण गणेशला कुठेतरी आपल्या बॉलिंग मार्क वरती टप्प्यांवरती भर द्यावी लागेल. पावसाळी क्रिकेट जर अचूक टप्पे टाकले तर बॅट्समन देखील बीट होतात. रबर बॉल आहे त्याच्यामुळे अतिरिक्त उसळी देखील भेटते आणि अतिरिक्त स्पीड देखील भेटतो. दुसरा चेंडू घेऊन गणेश सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता बॉल स्किट होऊन बॅट्समनच्या बॅटच्या इनसाइड एज लागून विकेट. तर ओपनर फलंदाज सुशांतला या मॅच मध्ये आपला जलवा दाखवायचा. तर धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू आणि 20 धावा आणि एक मोठा फलंदाज सुशांत यांच्या स्वरूपात बाद झालेला आहे. तर या ठिकाणी आपले सह्याद्री क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे सल्लागार रविदादा सुर्वे यांचं आपण स्टेजवरती स्वागत करू इच्छितो. तर रविदादा तुम्ही स्टेजची संपर्क साधा. तर नवीन बॅट्समन आलेला आहे राज नावातच राज आहे. बघूया राज करतोय का आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. बघा गणेशनी या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. दुसऱ्या चेंडूवरती दादा बसा ना. तर बघा तिसरा चेंडू घेऊन गणेश सज्ज. आणखीन एक सुंदर असा चेंडू गणेशच्या मार्फत. बघा टप्पे वारंवार चेंज करतोय. मगाशी दोन्ही चेंडू ऑफसाईडच्या लेफ्टी बॅट्समन होता तेव्हा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेल्या आणि या ठिकाणी देखील चांगला असा एक टप्पा. बॅट्समनला काही हालून देत नाही गणेश बॉलिंग करत असताना. चौथा चेंडू घेऊन गणेश आपल्या ओव्हरवरती 3 चेंडू आणि 4 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी गणेशची. आणि हा टप्प्यात आलेला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकारासाठी जात आहे. राजच्या बॅट मधून आलेला सुंदर असा चौकार. तर धावसंख्या बघू शकतात 24 या धावसंख्येवरती पार्लेवाडी संघ पोहोचलेला आहे. 4 चेंडू 24 धावा. तर राजला पहिला चेंडू काहीसा बीट केल्यानंतर चांगला एक उत्कृष्ट असा समोर फोर मारलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलर सेट. सर्वात सेफ फटका म्हणू शकतो क्रिकेट मधील, कारण की तिकडे कुठलाही खेळाडू नसतो. आणि आता पावसाची देखील जबरदस्त बॅटिंग सुरू झालेली आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो ओव्हरपिच चेंडू होता पण बॅट्समननी आणि या ठिकाणी एक्सेलवर्ड. बघा पावसाळी क्रिकेट म्हटलं ना तर एक्सेलवर्डची आपल्याला आठवण येते, इमेजिकची आठवण येते. पण एवढा लांब जायची गरज नाही, ग्राउंड वरतीच आपल्याला बघायला भेटते. तर बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. गणेश यांनी मग पहिले 3 चेंडू खूप सुंदर असे टाकले होते. हे देखील 2 चेंडू चांगले टाकले. आता शेवटचा चेंडू आपल्या ओव्हर मधील गणेश ओमिल संघ. पाऊस पण पावसामध्ये क्रिकेट मला वाटतं बॉलिंग मध्ये काहीतरी व्यर्थाळा आला पण तरी देखील बॉल टाकला. आणि या चेंडूवरती अंपायरचा इशारा आपण बघूया काय येतो या ठिकाणी. सर 2 धावा. तर या ठिकाणी बघता बघता दुसरं षटक देखील संपलेलं आहे आणि पार्लेवाडी या संघाचा दोघांचा स्कोर झालेला आहे 28 1 विकेट डाऊन.
तर आता बघा फाईट बॅक करायची असेल तर तिसरी ओव्हर देखील खूप सुंदर अशी टाकावी लागेल तुम्हाला. पण पार्लेवाडी संघ देखील कमबॅक करायला ओळखला जातो. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी अक्षरशः 61 धावा कुठल्या होत्या, तशीच काहीशी बॅटिंग करावी लागेल पार्लेवाडी संघाला. तर सतीश आहे या ठिकाणी बॅटिंग वरती आणि शेवटची ओव्हर आपल्या संघासाठी प्रमोद आलेले आहेत बॉलिंग साठी. या ठिकाणी प्रमोद आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतात, कॅप्टननी त्यांना बॉलिंग दिलेली आहे. तर बघूया कशी स्पिन टाइप ऍक्शन दिसते, पण लेट सी. स्क्वेअर कट करायला हा चेंडू पाण्यामध्ये अडकलेला आहे. बघू शकता ग्राउंड मध्ये एवढं पाणी आहे, चिखल आहे, तरी पण खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. एक ओव्हर थ्रोचा रन न घेता 2 धावांवरती संपुष्टात आणले. चांगली बॅटिंग करतोय सतीश देखील. ओपनिंगला आलाय. आता सुशांतची विकेट गेल्यानंतर त्याच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी असेल. पण प्रमोदने देखील पहिला चेंडू खूप सुंदररित्या हाताळलाय. टप्प्यावरती गोलंदाजी तो देखील करतोय आणि आतमध्ये आलेला चेंडू पण अतिरिक्त धाव. बघा टप्पा चेंडूचा बाहेर पडला आणि आतमध्ये कट झाला, पण थोडासा लाईनीच्या बाहेर होता आणि पंचांचा अतिशय योग्य डिसिजन बघू शकतो आपण. प्रमोद दुसरा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजीसाठी. बघा सतीश ओपनिंगला आलेला आहे, त्याच्यामुळे त्याला विकेटची अंदाज आलेला आहे. पावसाने देखील चांगलीच बॅटिंग केली आज दिवसभरामध्ये. पावसाळ्या क्रिकेटचा आपण अनुभव घेतोय बदलापूर मधील कार्मेल या ग्राउंड वरती. खूप सुंदर असं आयोजन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मार्फत, आणि खास तर आपण शैलेश पवार सरांना धन्यवाद करू, कारण की त्यांचं भरपूर योगदान असतात ह्या साईडच्या जेव्हा सामने असतात तेव्हा. आणि इनसाइड एज बट कीपर कडून झालेले आहे मिस्टेक. बघा मी वारंवार म्हणतोय प्रमोदचे चेंडू टप्पे बाहेर पडतात पण आतमध्ये कट होत आहेत, पावसामध्ये देखील कट करतायत. बॅट्समॅनची इनसाइड एज लागून कीपरनी एक सोपा झेल सोडलेला आहे. तर या ठिकाणी कीपर चेंज होत आहे. 2 चेंडू ना 2 बॉल, तर 2 बॉल आणि 31 धावा. प्रमोद देखील टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, पण सतीशला काहीतरी वेगळं करावं लागेल. अतिरिक्त धाव संख्या या ठिकाणी वाईड बॉल. तर धाव संख्येत होते वाढ, 32 धाव संख्या. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, खूप सुंदर असा बॉल टाकलेला आहे प्रमोदनी. तर एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. प्रमोदने बघा वेगवेगळे बॉल, तिन्ही वेगवेगळे बॉल टाकले, 2 शॉर्ट पिच आणि हा तिसरा यॉर्कर टाकलेला आहे. 22 नंबरची जर्सी परिधान करून प्रमोद काय बघा एक्सपिरियन्स या ठिकाणी दिसतोय प्रमोदचा. शेवटची ओव्हर टाकत असताना आपल्या टीम साठी. आणखीन एक टाकलेला चेंडू, खूप सुंदर असे क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन दिसलं त्या ठिकाणी, बट रोहित होते वाटतं मला त्या ठिकाणी. पण खूप सुंदर असा प्रयत्न होता रोहितचा. आपल्या संघासाठी 2 धावा तर नक्कीच वाचवलेल्या आहेत. बघा पावसाळी क्रिकेट असू दे, पण गावासाठी खेळण्यात जे मजा असते या ठिकाणी 100% देत असताना. आणि हा देखील चेंडू बघ, 1 धाव झालेली आहे, पण कीपर कोणी नसताना आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समन राज आउट होतोय या ठिकाणी. 1 बॉल आहे ना. शेवटचा चेंडू या इनिंग मधील आणि धाव संख्या झालेले 2 ओव्हर 5 चेंडू 37. शेवटचा चेंडू सतीश जो ओपनिंगला आलेला फलंदाज आहे पार्लेवाडी या संघासाठी, भरपूर खूप चांगला इनिंग खेळलेला आहे. 37. तर 37 धाव संख्या झाल्या. शेवटचा चेंडू एक मोठा फटका आला तर धाव संख्या वाढेल का बघूया. प्रमोद रोखतोय का. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, या पावसामध्ये देखील यॉर्कर चेंडू टाकलेत आणि या ठिकाणी रनआउट विकेट. म्हणजे 37 धावा झाल्या होत्या आणि 37च राहतील. तर आता उमेद संघाला जिंकायचे असेल तर एक
बोलू शकता. नॉट इझी बट इट्स अ गुड फायटिंग टोटल्स फ्रॉम पार्लेवाडी टीम. लेट्स सी द सेकंड इनिंग विल कम. वेल प्लेड सतीश. सो 38 runs to win to team ओमली. ओमली संघाकडे देखील खूप चांगले फलंदाज आहेत. आपण पार्लेवाडी संघाला देखील कमी समजू नये, कारण की मगाशी जेव्हा त्यांनी सामना जिंकला अक्षरशः अर्ध्या धावसंख्यांपेक्षा जास्त मॅच जिंकले, त्यांनी सामना जिंकलेला आहे. सो त्यांच्याकडे देखील असे गोलंदाज आहेत की जे चांगलं प्रदर्शन करू शकतात या मॅच मध्ये. तर ओमली संघ पुन्हा आपल्या डगआउट मध्ये येत असताना, फर्स्ट इनिंग खेळत असताना प्रमोद सरांची जी ओव्हर होती शेवटची, आपला अनुभव त्यांनी पूर्ण दाखवला या ठिकाणी. तर पुढील सामना कोणाचा आहे? पुढील बोरघर. तर बोरघर आणि चराई या दोन्ही संघाचे संघ मालक आपण स्टेजशी संपर्क करतात. मला वाटतं बोरघर संघाचे आलेले आहेत. आणखीन एक लेफ्टी फलंदाज बोरघर संघाचे कॅप्टन. चराई येणार रे बाबा. चराई बोला ना, चराई बोला. चराई संघ. अरे लेफ्टी वर्सेस लेफ्टी बैराम वारे सर आलेले त्या ठिकाणी. तर मी रविदादा सुर्वे यांना टॉस उडवण्यासाठी विनंती करतो. एक मिनिट बाबा. का घ्या घ्या बाई, एक मिनिट. हेड्स टेल सर. टेल हेड. तर या ठिकाणी टॉसची रविदादा सुर्वे यांच्या हस्ते उडवत आहोत. इट्स अ हेड अँड इट्स अ टेल. नाही नाही नाही, टेल आहे, आपलं आहे, आपण आहे. टेल आहे, टेल आहे. तुम्ही जिंकलेले. चराई संघ काय. तर लवकरात लवकर तुमचं डिसिजन सांगा. 2 मिनिटात ते डिसिजन देणार आहेत टीमशी संपर्क करून. तर आता 38 धावांचा पाठलाग करत असताना ओमली संघाकडून बॅटिंग साठी जात असताना एक उंच असा हॅलो चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. बुद्धीचा अथांग महासागर श्री गणरायाला वंदन करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली प्राणांची आहुती दिली असे संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. आपण पाहतात देव बदलापूर बॉयज आयोजित रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 भव्य दिव्य असं आयोजन. कार्मेलचं हे भव्य दिव्य असं मैदान, संपूर्ण मैदान पाहिलं गेलं तर हिरवगार आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वच मान्यवर, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी आणि प्रामुख्याने ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले सर्वच मैदानाच्या आतमधील गुणवान खेळाडूंचं मी समालोचक प्रशांत तांबे हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातो तुम्हा सर्वांना मैदानाच्या आतमध्ये, तिथे सामना चालू आहे. एका बाजूला टीम पार्लेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळत असताना पाहायला मिळतोय ओमळी. आणि प्रथम बॅटिंग करत असताना 30 षटकांच्या मोबदल्यामध्ये इथे 37 धावा धावफलकावरती जमवल्यात आणि 38 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. आता 37 धावांचा प्रश्न पाहिलात, 38 धावांचं उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओमली या संघाच्या वतीनं दाखल झाली आहे. सरई संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. नेक्स्ट मॅच बलिराम वारे आपल्याला इन ऍक्शन या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना ओमली त्यांच्या विपक्षामध्ये पार्लेवाडी. दोन्ही टीम या असोसिएशन मध्ये चांगली कामगिरी सातत्यपूर्ण करत असताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर चेंडून उचली घेतली आणि सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं झाली आहे या इनिंगची सुरुवात. पूर्वार्ध पाहिलात, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. पूर्वार्धामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना पार्लेवाडी या संघाने 37 धावा धावफलकावरती जमवल्या. 38 धावांचं टार्गेट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय, सिंगल कंप्लीट केली गेली आहे.
आणि या सिंगलच्या साथीनं इथून 38 धावांचा पाठलाग चालू झालाय. तुम्हा सर्वांचा आवडतीचा आणि हक्काचा क्रिकेटचा खेळ, आणि त्यातल्या त्यात पाहिलं तर पावसाळी क्रिकेट, पडणं, धडपडणं, घसरणं आणि त्याही पलीकडे मनाला आनंद देणारा हा क्रिकेटचा खेळ. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला या चेंडूने देखील वळण घेतलाय आणि सरळ जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉलची सांगता. 3 चेंडूंचा सामना आपण पाहिलात. 1 धाव धावफलकावरती, 38 धावांचा पाठलाग चालू आहे. अकू टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बॅट फिरवली. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुशांत मोरे ओव्हर नंबर 1 साठी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण चांगला खेळ पार्लेवाडी या संघाच्या वतीने खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील त्याच दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू त्यानं हाताळलेत, धाव खर्च केली फक्त आणि फक्त 1. यावेळेस देखील हलक्या हाताने स्टीअर केलाय, सिंगल कंप्लीट केली जाते. आणि या सिंगलच्या साथीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ ते संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. चांगली बॉलिंग, 38 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या षटकासाठी एक महत्वाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. ही जमेची बाजू राहिली आहे पार्लेवाडी या संघाच्या वतीनं. बदलापूर बॉयज आयोजित बदलापूर चॅम्पियन्स ट्रॉफी रबर बॉलची ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आणि गारमेलचं हे भव्य दिव्य असं मैदान पाहिलं तर चारही बाजूला हिरवगार असं गवत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या परिस्थितीमध्ये रबर बॉल क्रिकेट आणि पडणारा हा रिमझिम पाऊस मनाला आनंद नक्कीच देऊन जातोय. बदलापूरमध्ये क्रिकेटचं आयोजन म्हटलं की शैलेश पवार हे नाव प्रामुख्यानं सातत्यपूर्ण घेतलं जातं. कारण बदलापूरमध्ये जेव्हा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा होतात, शैलेशजी पवार यांचा महत्वाचा वाटा या स्पर्धेसाठी नक्कीच असतो. ओव्हर नंबर 2 बॉलिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा, बॅट हातातून सटकली आहे, चेंडू जाऊन आदललाय शरीरावरती आणि बघता 1 धाव देखील पळून पूर्ण केली जाते. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बहुधा जर्सी नंबर 45 मध्ये पार्लेवाडी संघाचे आणखीन एक महत्वाचे खेळाडू रोहित आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. आपल्या संघासाठी सातत्यपूर्ण नेहमीच चांगला खेळ करत असतात. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क, टायमिंग जुळलंय, बॉल चाललाय लॉंग ऑफ द क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई ब्लास्ट. षटकार आलाय सक्षमच्या विरोधामध्ये. ओव्हर नंबर 2 साठी सक्षम आले. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु आता सक्षम वरती आता आक्रमण चढवलं जात आहे. या षटकाराच्या साथीनं धावफलकाला गती प्रदान केली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती, 38 धावांचा पाठलाग चालू आहे. एक षटकार आलाय आणि आता चर्चा केली जाते. यंगस्टर आहेत आणि नक्कीच आता काहीसा कानमंत्र दिला जाईल आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. उमळी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. उन्हाळी हंगामामध्ये त्यांनी देखील सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धामध्ये चांगल्या दर्जाचं प्रदर्शन त्यांनी देखील केलं होतं. पुन्हा एकदा सक्षम, चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. टेट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर, एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर पाऊस देखील काहीशी विश्रांती घेतोय. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर मुसळधार पाऊस आणि त्या पावसामध्ये चालू असलेला खेळ, पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत असताना पाहायला मिळत नाहीये आणि परिणाम स्वरूपी आणखीन एका डॉट बॉलची सांगता. बघा, पहिले बॅटिंग करत असताना फक्त 37 धावा धावफलकावरती जमवल्या. 38 धावांचं टार्गेट डिफेंड करायचं असताना सुशांतचं पहिलं षटक आणि त्यानंतर सक्षम याचं देखील कौतुक करावं लागेल.
यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. एक षटकार आल्यानंतर लगातारचे हे 3 डॉट बॉल. बघा जसा षटकार आला टीम मधील सिनियर खेळाडू गोलंदाजा जवळ गेले, सक्षम जवळ गेले, त्याला काहीसा कानमंत्र दिला, त्याचा कॉन्फिडन्स वाढवला आणि त्यानंतर लगातार 3 बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये हाताळलेत. ओव्हर नंबर 2 शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सक्षम. बघा रनअप मध्ये बिघाड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतील. कार्मेलचं हे हिरवगार असं मैदान, या मैदानावरती क्रिकेटची मेजवानी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने दिलेलं हे व्यासपीठ आणि त्याही पलीकडे बदलापूर बॉयज आयोजित रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन. नक्कीच कौतुकास्पद ही स्पर्धा पाहायला मिळते. आपल्या गावातील खेळाडूंना, आपल्या असोसिएशन मधील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा आणि आता सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावांची आवश्यकता असेल 29. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आणि या धावा रोखण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. पार्लेवाडी या संघाचा आणखीन एक महत्वाचा गोलंदाज, महत्वाचा खेळाडू ओव्हर नंबर 3 साठी. बॉलर नेम सतीश. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय, टो क्रशिंग यॉर्कर. मोठा फटका खेळण्याचा प्रयास जरूर झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे देखील पाहायला मिळत नाहीये. या ओव्हरची सुरुवात देखील डॉट बॉलनं पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला बॉल टप्पा पडला, आतल्या दिशेला चेंडूने वळण घेतलं, बॅट फिरली, हवा आली, परंतु बॅट आणि बॉलचा इथे देखील संपर्क पाहायला मिळत नाहीये. वारंवार येणारे हे डॉट बॉल ओमली संघाला नक्कीच विजयापासून दूर घेऊन चालले आहेत आणि विजयाच्या नजदीक घेऊन चाललेत पार्लेवाडी या टीमला. फुल टॉस बॉल धीम्या गतीने टाकला होता, इथे देखील फसवलं गेलंय. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 3 डॉट बॉल. सतीश चांगली गोलंदाजी करतायत. प्रथम बॅटिंग करत असताना देखील चांगला खेळ त्यांनी केला होता. शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आता डेथ ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी चालू आहे. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे, दांडीगुल केली जाते फलंदाजाची. दुसरा धक्का इथे पाहायला मिळतोय ओमली या संघाला. नवीन बॅटर जर्सी नंबर 2 मध्ये एक महत्वाचे खेळाडू सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये पूर्णपणे आता औपचारिकता पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, धावा हव्यात 29, परंतु हे येणारे 2 चेंडू सुनील यांना चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल आपल्या टीमसाठी. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. लगातारचे 5 डॉट बॉल, 5 चेंडू 29 धावांचं समीकरण असताना कुठेतरी दबावाखाली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले ओमली या संघाचे सर्वच फलंदाज आणि त्याचा फायदा इथे पुरेपूर उचलला जातोय सतीश यांच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची एज अँड टेकन, विकेट मेडन इथे पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक, त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या आणि एकही धाव त्यानं खर्च केली नाही. या स्पर्धेमधील मेडन ओव्हर सतीश याच्या नावावरती जाते. मॅच जिंकलाय पार्लेवाडी या संघानं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि ओमली संघ आपण देखील चांगला खेळ केलात. आपल्याला देखील पुढील संपूर्ण रबर बॉल हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.